इथे आपल्याला एक कृती दिली होती. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानाच्या तापमानात फरक आढळतो. तसेच सरासरी कमाल व किमान तापमानातही तफावत असते. तफावत म्हणजे कमतरता किंवा फरक. ही तफावत किनारी प्रदेशात म्हणजे समुद्राचे सानिध्य असलेल्या भागात कमी, तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात म्हणजे खंड अंतर्गत जास्त असते. म्हणजे खंडांचा जो भाग असतो त्याला आपण जमिनीचा जो जास्त भाग असेल किंवा चारही बाजूने आपल्याला असं म्हणता येईल की जमीनच आहे, तिथे समुद्रासारखा किनारी प्रदेश नाही आहे, त्याला आपल्याला खंड अंतर्गत असे म्हणतात, ते जास्त असते. याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमान फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे जे आहेत ते बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान हे सम असते. आता समुद्राचा जो भाग आहे यामध्ये काय आहे की हा समुद्राचा भाग असेल, समुद्राचा या साईडला समुद्र असेल, तर समुद्राच्या भागामध्ये काय होतं की ज्यावेळेस तापमानाची कक्षा ही तापमान पडतं त्यावेळेस तापमान हे काय होतं की जमिनीमधून वातावरणामध्ये मिक्स होतो. पण आता याबरोबरच काय होतं की पाण्यावरही प्रकाश पडतो आणि पाण्याचं काय बाष्पीभवनामध्ये रूपांतर होतं. तर याची उष्णता जास्त झाल्यामुळे काय जमिनीची जी उष्णता आहे ही पाण्यामध्ये म्हणजे बाष्पामध्ये साठवल्या जाते. त्यामुळे इथलं वातावरण काय आहे की हे सम राहण्यामध्ये जास्त मदत होते. त्यामुळे इथली तापमान कक्षा ही काय असते, कमी असते. किनारपट्टी भागामध्ये तापमानाची कक्षा ही कमी असते, तर खंडांतर्गत भागामध्ये तापमानाची कक्षा ही जास्त असते. म्हणजे त्याच्यामधला आपल्याला फरक म्हणता येईल, कमाल आणि किमान मधला फरक म्हणजे तापमान कक्षा होय. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण हे लंबरूप पडतात, हे तुम्ही अभ्यासले आहे. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते, कारण त्यावेळेस तिथे काय आहे की सूर्याचे किरण हे तिरपे पडतात. तिरपे पडल्यामुळे उष्णता ही एकवटत नाही आणि त्यामुळे तिथली जमीन किंवा हवा ही लवकर तापत नाही. त्यामुळे हा प्रदेश बर्फाळ स्वरूपात आहे, म्हणजे अतिथंड. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. वायूचा दाब असलेले पट्टे म्हणजे आपण वायुदाब पट्टे असे म्हणतो. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात. याचं आपण बघूया. हवा ही काय आहे की कमी दाबाकडून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. इथे जर कमी दाबाचं क्षेत्र असेल इथे, म्हणजे इथे काय होणार की तापमान हे जास्त असल्यामुळे हवा ही काय गरम झाल्यामुळे वर जाणार, हलकी होणार. तर ही वर गेल्यानंतर काय होणार आहे की जे जास्त दाबेचं क्षेत्र आहे तिथनं काय होणार, हवा इथे वर गेल्यामुळे इथे येणार. म्हणजे थंड किंवा शीत हवा इथे आल्यानंतर इथली हवा परत गरम होणार, ही वरच्या साईडला जाणार आणि हिची जागा ही घेणार. उष्ण हवा शीत जागेची, शीत हवा ही उष्ण हवेची. अशा प्रकारे हे चक्र चालू राहतं. यामुळे काय होतं की एका ठिकाणून दुसरी ठिकाणी हवा जात असताना वाऱ्याची निर्मिती होते. त्यांना आपण काय म्हणतो, गृही वारे. गृही वारे हे काय असतात, नियमित असतात, म्हणून त्याला गृही वारे असे म्हणतो. जे की आपल्या पृथ्वी हे ग्रह आहे त्याच्या परिवलनामुळे पण त्यामध्ये फरक पडतो. ते पण याचं कारण आहे की त्याला आपण गृही वारे म्हणतो. हे आपल्याला बघायचे डिटेलमध्ये. हे वारे महासागरात पाण्याची प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. आपण बघितलं होतं मागच्या आकृतीमध्ये शीत आणि सागरी प्रवाह. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्ही मागील धड्याची जी व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, तिथून पण तुम्ही बघून ते क्लिअर करू शकता. तरी तुमचा जर मुद्दा क्लिअर झाला नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, आपण निश्चितच त्यावर लाईव्ह सेशनमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात, तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. म्हणजेच ते
विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशाकडे आलेले शीतप्रवाह तेथील किनारी भागांचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान हे उबदार करतात. आता अति शीत असेल म्हणजे अति थंड असेल तर तिथे जर उबदार उबदार जे प्रवाह आहेत ते आल्यानंतर काय होणार की दोघांमध्ये एकमेकांचं मिसळ होणार आणि त्यामुळे काय आहे की तिथलं वातावरण हे जर जास्त थंड असेल तर थोडं उबदार होणार आणि जास्त जर उबदार असेल आणि थंड प्रवाह तिथे आला असेल त्यामुळे काय होणार की तिथे पण आपल्याला अनुकूल वातावरण म्हणजे काही प्रमाणात थोडं थंड होताना दिसेल. वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना आपल्याला दिसतात. म्हणजे जागतिक तापमान वाढण्यामध्ये जे कारण आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर ते आपल्याला पुढील धड्यामध्ये पण आहे, ते तिथे आपण डिटेलमध्ये बघूया. पण बेसिक कन्सेप्ट बघूया की तापमान हा पृथ्वी आहे ना, पृथ्वीच्या बाजूला जे वातावरण आहे त्या वातावरणाचं जर तापमान वाढलं तर त्यामुळे काय फरक पडणार आहे की ध्रुवावर जे शीत अतिशीत असतं किंवा बर्फाचा जो प्रदेश आहे, ज्यावेळेस तापमान वाढल्यामुळे काय होणार की हा बर्फ काय होणार आहे, वितळणार आहे. वितळल्यामुळे काय होणार की म्हणजे त्यामुळे पाण्याचं जे आहे ते प्रवाह वाढणार किंवा समुद्राची जी पातळी आहे त्यामध्ये वाढ होताना दिसेल. याचा धोका काय आहे की जसे सेशल्स बेटे असतील, मॉरिशियस असेल, हे जे बेटाचे प्रदेश आहेत त्यांना काय धोका निर्माण होईल. त्यामुळे हे सागरी प्रवाह जे आहेत ते जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करतात, म्हणजे ते नियंत्रणामध्ये आणण्याचं काम करतात. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत म्हणजे सतत ही काय असते सुरू असते. त्यामुळे त्यापासून पृथ्वीवर पाऊस पर्जन्य पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगम स्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता येथील महासागरातच होत असते, हे लक्षात घ्या. पाण्याची काय वाफ झाल्यानंतर हे हवेमध्ये मिसळतं आणि ते उंचीवर गेल्यानंतर थंड होतं. थंड झाल्यानंतर काय आहे की ते वातावरणामध्ये राहू शकत नाही. ते जड झाल्यामुळे काय आहे की जमिनीच्या दिशेने येतं. आपण ते पावसाच्या स्वरूपामध्ये बघत असतो. हे बेसिक कन्सेप्ट आहे. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागांमध्ये जास्त असते. हवामानाबरोबर समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे. घनता म्हणजे काय की एका भूभागावर किंवा एका मर्यादित भागावर जास्तीत जास्त लोकसंख्या राहते किंवा जास्त प्रमाण असतं, त्यावेळेस आपण त्याची घनता काय म्हणतो, जास्त आहे. हे घनतेचं एकक पण आहे. तिथे आपल्याला घनता ही काय आहे की समुद्रकिनारी भागामध्ये जास्त दिसते, कारण समुद्राच्या तिथे काय आहे की तापमानामध्ये कक्षा ही कमी असते आणि खनिज पण हे मुबलक प्रमाणात म्हणजे आपल्याला हवे तेवढे समुद्रात ते आपल्याला मिळत असतं. खनिजाचं प्रमाणही जास्त असतं, त्यामुळे इथे काय लोकसंख्येची घनता ही जास्त असणार. भविष्यात महासागराच्या लाटा, भरती ओहोटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे. महासागरातील खारे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य करता येणे शक्य आहे. यामुळे पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने करतात. आता दुबई हा जो भाग आहे इथे काय की पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे तिथे, तर त्यामुळे काय आहे की जे आपलं बोरवेल्स म्हणतो आपण, तर ते पाण्याची पातळी ही अति खाली असते किंवा तिथे पावसाचे प्रमाण पण खूप कमी असल्यामुळे काय आहे की तिथे पाण्याची पातळी खूप खाली आहे. तिथं पाण्याची व्यवस्थाच नाही. तर त्याच्या शेजारी जे आपल्याला समुद्र पाहायला मिळतो, तर ते लोक काय करतात की नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमामधून त्या पाण्यामधली क्षारता ही वेगळी करतात किंवा कमी करतात आणि त्याचा क्षारता कमी झाल्यानंतर ते पिण्यायोग्य पाणी होतं, त्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो. सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. खाडी म्हणजे काय, नदी असेल इथे
आणि हे समुद्राला मिळत असेल, तर समुद्राचं पाणी जेवढं मध्ये जातं, म्हणजे नदीच्या मुखामध्ये जेवढं समुद्राचं पाणी जातं, जेवढं जिथपर्यंत जातं, समजा इथपर्यंत जात असेल तर एवढ्या भागाला आपण खाडी म्हणणार. हा भाग झाला खाडीचा भाग, हा एवढा, तर आपण खाडी म्हणतो. दलदलीचा भाग म्हणजे जिथे चिखल स्वरूपात, म्हणजे तिथे चिखलाच्या स्वरूपामध्ये असेल भाग. दलदलीचा भाग क्षारयुक्त मृदा व दमट हवामान अशा ठिकाणी तिवरी आणि खारफुटीची जंगले म्हणजे सुंदरीचे वने आपल्याला वाढताना दिसतात. खारफुटीचे लाकूड हे तेलकट, हलके, टिकाऊ असते. हे तेलकट, हलका आणि टिकाऊ असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतं ना. हे खारफुटीचे वन आपल्याला पाहायला मिळते. याचे मूळ जे आहेत ते जमिनीमध्ये अतिशय खोलवर जातात. आपल्याला जरी वर दिसत असले तरी हे अतिशय खोलवर असतात. आणि याचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी होतो, की ज्यावेळेस सुनामी लाटा येतात, तर सुनामी लाटा याला पार करू शकत नाहीत. यामुळे काय की आर्थिक आणि माणसाची जी हानी होते, जीवित किंवा वित्तहानी होते, हे वाचवण्यासाठी आपल्याला फार महत्त्वाचे असते. हल्ली काही देशांमध्ये जे सुनामी वगैरे आले आहेत, 2014 वगैरे असेल, तर त्यावेळेस काय झालेलं आहे की याच्यामुळे काही प्रमाणामध्ये नुकसान हे खूप कमी पाहायला मिळालं. त्यानंतर देश या खारफुटी वनाची काय की समुद्रकिनाऱ्या भागामध्ये आपल्याला विविध प्रकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, की जेणेकरून भविष्यामध्ये किंवा सुनामीमुळे जो आपल्याला वित्तहानी किंवा जीवितहानी होती ही होणार नाही. याचा त्यासाठी खूप आर्थिकदृष्ट्या पण उपयोग केला जातो. याचं जे इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. खारफुटीच्या वनामुळे किनारी भागात महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते. तसेच या वनाच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखतात. यामुळे काय फुफ्फुस म्हणून कशाला ओळखलं जातं? खारफुटी वने किंवा तिवरीचे वने, याला सुंदरीची वने पण आपण म्हणतो. नैसर्गिक मोती कसा तयार होतो? कोणता सागरी जीव मोती तयार करतो याची माहिती मिळवा. भारतात असा जीव कोणत्या सागरी प्रदेशात आढळतो याची माहिती मिळवा. तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण बघूया याचं उत्तर काय आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं उत्तर मी सांगेल तुम्हाला, पण तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर शोधून सांगायचं आहे. महासागर व संसाधने. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिपले यासारखी उत्पादने मिळतात. हे आपण मागे बघितलं आहे. या व्यतिरिक्त सागर तळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील आपल्याला ते मिळत असतात. आता इथे आलाय सागर तळातून, म्हणजे सागर बुड पण असं त्याला आपण समानार्थी शब्द वापरतो. म्हणजे महासागर जो आहे ना, त्याचा खालचा जो जमिनीचा भाग आहे त्याला आपण सागरबुड म्हणतो किंवा सागर तळ म्हणतो. याच्याही विविध रचना असतात. त्या आपल्याला सागर आणि सागरातील जे भूरूपे आहेत त्या पाठामध्ये आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचं आहे. मोती व पोवळे यापासून मौल्यवान वस्तू, शंख, शिपले यासारखे शोभेच्या वस्तू तसेच औषधी वनस्पती देखील आपल्याला सागरातूनच मिळत असतात. आता महासागर व वाहतूक हे बघायचं आपल्याला, म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या त्याचं काय महत्त्व आहे ते आपल्याला बघायचं आहे. महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. 3.8 म्हणजे ही आकृती, यामध्ये आपल्याला एक मोठी जहाज दिसत आहे. यामध्ये काय कंटेनर आहेत, यामध्ये माल वगैरे असतो, म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू वगैरे एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये, म्हणजे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी
त्याची वाहतूक हे अतिशय स्वस्त प्रमाणात केली जाते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागर किनारा लाभलेल्या स्पेन, नॉर्वे, जपान यासारख्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळालेले आहे. यांना काय आहे की सागरी भाग हा खूप जास्त प्रमाणात आहे. तसेच नैसर्गिक बंदरे याचं प्रमाणही या देशांमध्ये जास्त आहे. जपानमध्ये पण याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वस्त वाहतुकीसाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेचे व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. त्यामुळे अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू खनिजे, अन्न, धान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय हा उपयोगात आणला जातो. आता सागरी प्रवाह काय आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते त्यांची जागा बदलत असतात, म्हणजे विस्थापित होत असतात. जर त्याच आपण दिशेला आपल्याला समजा पूर्वेलाच जायचं असेल, ही पूर्व दिशा आहे आणि पूर्वेलाच जायचं असेल, पूर्व आणि पश्चिमेकडून काय आहे की सागरी प्रवाह हा जात असेल, ही पश्चिम दिशा, इकडून पूर्वेच्या दिशेला जर सागरी प्रवाह जात असेल तर याला अनुसरून आपण जर प्रवास केला, म्हणजे जहाज जर आपण इथून सागरी प्रवाहाच्या दिशेने जर नेली तर निश्चितच सागराच्या प्रवाहामुळे आपल्याला थोडीशी गती मिळेल, आपला वेग वाढेल. त्यामुळे आपल्याला त्या मानाने इंधन कमी लागेल. त्या सागरी प्रवाहाच्या दृष्टीने पण त्या दृष्टीने पण आपण बोटीने वगैरे जाऊ शकतो किंवा त्याचा जास्तीत जास्त वापर करताना आपल्याला दिसून येतो. आता महासागराच्या आपल्याला समस्या बघायच्या आहे. याचे आपण भरपूर फायदे बघितले, तसंच आता आपल्याला तोटे पण बघायचे आहेत, किंवा आपण त्यांच्याकडून काही घेत असताना त्यामध्ये काय आपण समस्या किंवा सागरी जीवनाला अडथळा होईल अशा काय आपण गोष्टी करतो ते आपल्याला बघायचं आहे. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. कचरा म्हणजे काय की जे आपल्याला आवश्यक नाहीत त्या गोष्टी म्हणजे कचरा. अशा कचऱ्यांपासून काय होतं, प्रदूषण होतं. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झाली. निश्चितच महासागराचा भाग हा खूप मोठा असल्यामुळे काय आहे की त्या भागामध्ये ज्यावेळेस आपण कचरा टाकतो तर तो जास्त परिसरामध्ये किंवा जास्त महासागरामध्ये मिक्स होतो. त्यामुळे तो अति दूरवर जाऊन काय प्रदूषणच निर्माण करत असतो. जसं की तेल गळती, शहरामध्ये निर्माण होणारा घनकचरा सागर जलात टाकणे. हे बघतोय आपण इथे एक आपल्याला फॅक्टरी दिसत आहे. या फॅक्टरीमध्ये काय आहे की जे पण काम केलं जातं, दूषित पाणी जे आहे ते नाल्या वाटे आपल्याला समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये टाकताना दिसत आहे. तर हे काय होतं की नदी ही जाऊन समुद्राला मिळते, मग तिथे काय की हे साचलं जातं. याचा काय दुष्परिणाम, यामध्ये जर घातक पदार्थ असतील जसं पारा असेल किंवा काही प्रमाणामध्ये खनिज हे खूप घातक पदार्थ जर जास्त असतील, त्यामुळे काय होणार की समुद्रामध्ये असलेले जीव, मासे वगैरे ते क्षाराच्या प्रमाणामुळे किंवा त्या धातूमुळे किंवा जड पदार्थामुळे काय आहे की ते मृत पावतील. ते तिथे वास्तव्य त्यांचं राहणारच नाही. किंवा इथे आपण बघणार तेल गळती होते. एखाद्या वेळेस जे जमिनीमधले आपण खनिजे काढतो त्यावेळेस जे तेल आहे, तेलाच्या स्वरूपामध्ये खनिज, ते काय आहे की पाण्यावर मिक्स होतं. त्यामुळे पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवांना त्यापासून धोका निर्माण होतो. जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारीचा अतिरेक, किनाऱ्यावर खाळपोटी जंगलतोड, पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस. पाणसुरुंगा म्हणजे जमिनीमध्ये जे आपण विहिरी वगैरे करण्यासाठी जे आपण विध्वंसक किंवा जे दगडांची जे विघटन करणारे घातक जे स्फोटके आपण यूज करतो त्यांना पाणसुरुंग असं म्हणतो आपण. उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी. या आकृतीमध्ये पाहिले समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण. या सर्व बाबीमुळे महासागराच्या पाण्याचे काय प्रदूषण होते. काही किनारपट्टीचे प्रदेश व जलचरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहे. अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी.
हे नामशेष होत आहेत, म्हणजे त्यांचं अस्तित्व हे पूर्णतः मिटण्याच्या मार्गावर आहे. जर आपण त्याच्यामध्ये योग्य कार्यपद्धतीने जर आणखीन रचनात्मक प्रकल्पाच्या माध्यमामधून त्यांना जर आपण वाचवण्याचा प्रयत्न केला तर ते नामशेष होणार नाहीत. हे विविधता मग आपण टिकून ठेवण्यामध्ये निसर्गाला मदत करू शकतो. सागरी कासव जे आहेत आपल्या जो भारताचा पूर्व किनारा आहे, या पूर्व किनाऱ्यामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जे कासव आहेत, सागरी कासव, याची विविधता आपल्याला पाहायला मिळेल. या किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कासव हे आढळतात. पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे. हा खारट पाण्यात असलेला सजीवसृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल अशी कृती आपण काय टाळायला पाहिजे. इथे आपल्याला एक पहा बरे जमते का ही कृती सांगितली आहे, ती कृती करायची आहे आपल्याला. समीर आणि सानिया हे दोघे वर्गात जगाच्या नकाशावर जलमार्ग दाखवण्याचा खेळ खेळत आहेत. दोघांचे मार्ग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणार आहेत. एक मार्ग पूर्वेकडून तर दुसरा मार्ग पश्चिमेकडून जाणार आहे. मुंबई बंदरातून काही माल जलमार्गाने युनायटेड किंगडमकडे म्हणजे UK, आपण त्याला ब्रिटिश जे लोक राहतात त्याला आपण UK म्हणतो, जसं लंडन शहरात पाठवायचं आहे. जगाच्या नकाशामध्ये असे किमान 2 जलमार्ग पेन्सिलने दाखवा. प्रत्येकाच्या मार्गावर वाटेत कोणकोणत्या देशांची कोणती बंदरे लागू शकतात हे नोंदवा. हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हा प्रयोग जो आहे किंवा ही कृती सांगितली आहे हे तुम्ही नकाशाच्या माध्यमामधून याची उत्तरे मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. तुमच्या स्वप्नात विविध सागरी जीव असे देवमासा, कासव, तारामासा इत्यादी आले आहेत हे तुम्हाला सांगत आहेत. तुम्ही मानव आम्हाला नीट जगू देत नाहीत. तुमच्याकडे नको असलेला कचरा, रसायने इत्यादी तुम्ही आमच्या घरात टाकता. घरातील लहान बाळं यामुळे आजारी पडतात, काही जण दगावतात. आमच्या परिस्थितीचा विचार करा आणि सागरी प्रदूषण दूर करा. सांगा तुम्ही काय कराल? निश्चितच ही गंभीर समस्या असून आपण जास्तीत जास्त रियूज करण्याचा प्रयत्न करायला हवा. जसं आपण कागद असेल, वहीची जी पाने आहेत ही पण निसर्गामधूनच आपल्याला मिळत असतात. जसे की झाडापासूनच आपण कागद तयार करतो, लगद्यापासून. तर हे ज्यावेळेस आपण वेस्ट वगैरे करतो तर त्याची हानी ही निसर्गामध्येच होते. जर आपण ते योग्य प्रकारे किंवा त्याचा उपयोग पूर्णतः जर केला तर आपल्याला जास्त पेजेस लागणार नाही किंवा आपण त्यापासून जास्त वेस्ट नाही करणार. तर या दृष्टीने पण आपण निसर्गाला मदत करू शकतो. तर ते आपण निश्चितच करायला पाहिजे. तुम्ही काय कराल? तुम्ही मुंबई शहराजवळ राहता. तुमच्या गोदामात 1000 क्विंटल तांदूळ, धान साठवला आहे. स्थानिक बाजारपेठांपेक्षा परदेशामध्ये याला जास्त किंमत मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील एक व्यापारी चांगली किंमत देऊन हा तांदूळ धान जो आहे ते विकत घेण्यास तयार झाला आहे. मात्र त्याला 4 महिन्यात केप टाऊन बंदरात आवक हवी आहे. सांगा बरे व्यापार म्हणून तुम्ही काय करा? तर 4 महिने आहेत आपल्याला. ते 4 महिन्यामध्ये आपण समुद्रवाटे आरामशीर ते त्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. तर निश्चितच आपण स्वस्त आणि कमी प्रदूषण करणारा असेल किंवा जास्त उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल तर आपण जलमार्गाचाच हा पर्याय म्हणून वापर करायला हवं. इथे आपण जलमार्गाचा वापर करणार म्हणजे समुद्री वाहतूक. पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण हे जास्त आहे, म्हणूनच तिला जलग्रह असेही म्हणतात. पृथ्वीलाच आपण समानार्थी शब्द जलग्रह असेही म्हणू शकतो. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवांसाठी वरदानच आहे. म्हणूनच मानवाला ज्ञान असलेल्या ग्रहांमध्ये सजीवसृष्टी फक्त ही आपल्याला पृथ्वीवरच आढळते. अशा प्रकारे आपण बेसिक कन्सेप्ट बघितले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय पाहणार आहोत, संपूर्ण स्वाध्याय. यामध्ये आपण स्वाध्यायाच्या पूर्ण PDF ह्या उपलब्ध करून देत असतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही PDF स्वरूपामधूनही स्वाध्याय तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तसेच मित्रांना सर्वांना शेअर करा.